सावित्रीबाई फुले विद्यालय शिरडोन येथे 77वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात साजरा। सावित्रीबाई फुले विद्यालय शिरडोन येथे भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला। विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त व संविधानाविषयी जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ठाकूर मॅडम यांनी भूषवले होते। तर प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या सरपंच लक्ष्मीताई म्हेत्रे, सामाजिक कार्यकर्ते शेळके दादा आणि ताज खा पठाण हे मान्यवर उपस्थित होते। पालक प्रतिनिधी म्हणून सारिका पाटवतकर, हसीना शेख व जैतून शेख यांनी हे कार्यक्रमास उपस्थिती लावली। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी प्रभात फेरीने करण्यात आली। विद्यार्थ्यांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन देशभक्तीपर घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला। त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर भारावून गेला। या प्रसंगी विद्यार्थिनी करुणा चव्हाण, नंदिनी शिंपले, मिसबा शेख व नंदिनी खोगरे यांनी आपल्या मनोगतातून संविधानाचे महत्त्व, स्वातंत्र्याचा अर्थ व देशसेवेचे संस्कार प्रभावीपणे मांडले। तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझिम व टिपरे या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली। प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी, मेहंदी व क्रीडा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत संविधानाचे मूल्य जपत शिक्षण, शिस्त व संस्कार हेच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 10वीतील भूमिका पवार व अक्षरा पाटवतकर यांनी आत्मविश्वासाने केले। प्रास्ताविक भाग्यश्री माकोडे यांनी तर आभार प्रदर्शन अक्षरा चव्हाण यांनी केले। या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। प्रजासत्ताक दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता व संस्काराची बीजे पेरली गेल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ताज खान पठाण, शिरडोन, धाराशिव। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।